कत्तलीसाठी जाणाऱ्या 33 गोवंशीय बैलांची सुटका, 26,60,000च्या मुद्देमालासह एक आरोपी अटक तर एक फरार। वडकी पोलिसांची वर्धा नदीच्या पुलावर कारवाई। वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर पोलिसांनी कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांचा ट्रक अडवून 33 गोवंशीय बैलांची सुटका केली। पोलिसांनी गोवंशासह 26,60,000चा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला अटक केली तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला। ही कारवाई वडकी पोलिसांनी दिनांक 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 2च्या दरम्यान वर्धा नदीच्या पुलावर केली। ट्रक क्रमांक MP20 GA 9564 यामध्ये नागपूरवरून तेलंगणात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलिसांना मिळाली। पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील देवदरी घाटात सापळा रचून ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला असता मात्र ट्रक चालकाने पळ काढून उमरी रुंजा करंजी मार्गे वडकीकडून नागपूरकडे पळून जात असताना पोलिसांनी वर्धा नदीच्या पुलावर दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प करून सदर वाहन पकडले व वाहनाची तपासणी केली। पोलिसांना ट्रकमध्ये 33 गोवंशीय बैल दोरखडाने बांधलेले दिसले व ट्रकमधील आरोपी मोहम्मद नसीम मोहम्मद हंसारी राहणार नागपूर यास ताब्यात घेतले व आरोपीच्या ताब्यातून 33 गोवंशीय बैल प्रत्येकी किंमत 20,000 रुपये, 6,60,000 रुपये व आयचर वाहन 20 लाख रुपये असा एकूण 26,60,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बंसल यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सुखदेव बोरखडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुडमते, पोलीस अंमलदार भोजराज करपते, अरविंद चव्हाण, सचिन नेवारे, चालक दीपक मडकाम यांनी केली असल्याची माहिती आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।